नवऱ्याचा राग कॅट फूडवर का काढतीयस? हे बघ, बोका म्हणजे पुरुष, तो माती खाणारच. माने 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 त्या बद्रिकेंच्या बोक्यापासून ना जरा दूर राहा. खिडकी ओपन दिसली ना लगेच पळतो तो ठाण्याला. ओ गॉश, या गौरव मोरेच्या बोक्याचं काय करायचं? हो, दूध चाटलं ना की जिंकतो. संध्याकाळचे 7 वाजले ना हातपाय थरथरतात दुधासाठी. लबाड. काय या खांडकेकरांच्या बोक्याचं काय करायचं? ए त्याला आवरा. हे बघा, मी ॲनिमल केअर सेंटर चालवते. पुरुष नावाच्या प्राण्याशी मी गरजेशिवाय बोलत नाही. मग सिलेक्शन नावाची गरज लक्षात घ्या आणि बोला माझ्याशी. आय एम सो सॉरी. बोला. मी आणि माझी बायको माथेरानला गेलो होतो. क्या बात आहे, स्ट्रॉबेरी आणली? तू काय माझी आत्या बहीण आहे का? स्ट्रॉबेरी आणली का? अहो, हे काय लिहून ठेवलंय तुम्ही? वाचा. प्रिय जानू, तू बायको सोबत माथेरानला गेलास तेव्हा मी राजेश लॉजवर तुझी आठवण काढत. चुकून दुसरी चिठ्ठी आली. नाही. काय? हे बघा, हे तुमचं बिल. मी माझा कुत्रा तुमच्याकडे 4 दिवस ठेवला, त्याचं 1.5 लाख रुपये बिल. अहो, एवढ्या पैशात मी 4 बिबट्याची पिल्लं आणली असती. तुम्ही एवढं बिल लावलंय. अहो, माझा मित्र म्हणला 3-4 दिवस गावाला चाललाय, तर ह्यांच्याकडे कुत्रा ठेव, कसं हे सांभाळत्याल. पण तुम्ही 1.5 लाख रुपये बिल लावलंय. हे बघा, मी अगदी सविस्तर बिल वाचले 1.5 लाखाचे. ठीक. माझा माथेरानचा खर्च 4,000 आलाय हो, आणि तुमच्याकडे 4 दिवस कुत्रा ठेवला त्याचे 1.5 लाख. अहो, त्याला कुत्र नका म्हणू. तुम्ही काय बरं ठेवलंय त्याचे नाव? गोट्या. सायबेरियन हस्की सारखं राजबिंड बिड तुमच्याकडे, आणि तुम्ही त्याचं नाव काय ठेवलंय? गोच्या. गोट्या. ओ, विश्वसनीय. म्हणजे हे बघा, इकडे या. हे आहे पमेरियन डॉग. कसं वय ग तू? अहो, खाली बघा ना. हा आहे पमेरियन डॉग. हा भुंकला ना की भीती कमी आणि हसू जास्त येतं. तरी सुद्धा त्याचं नाव आम्ही टायगर ठेवलंय. अहो, नाव टायगर ठेवलं म्हणून तो काय गुरगुरतो का? भुकतोच ना. बाई, अहो, तुम्हाला कसं कळत नाही? तुमच्या गोट मी नाव नाही घेऊ शकत. तुमच्या याला मी दबलेलं पाहिलंय. बरं झालं नाव नाही घेतलं. आता कन्फर्म नाव बदलावं लागेल. नो 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 नो, ची काही आवश्यकता नाहीये. येस, मी त्याचं नाव बदललंय. त्याचं नाव आहे आता फ्रँकलिन. माझं नाव धोंडीबाई आहे हो. जॉनी यस पापा मधला जॉनी बोलताना सुद्धा माझ्या जिभेचे तुकडे पडतात. आणि तुम्ही काय नाव ठेवलंय? फ्रँकलिन. अहो, तेच किती अवघड नाव ठेवले. जरा सोपं नाव ठेवायचं ना. ए मोती, ए राजा, नाही तर गेला बाजार, एवढं तरी ठेवायचं. हे काही कसलं अवघड नाव ठेवलंय तुम्ही? आणि मला सांगा, अजून कशाचे पैसे लावले तुम्ही? हे बघा, काय आहे ना, ते मी ना त्याचं ऍक्शन बंद करा आणि बोला. त्याचं एक ग्रूमिंग सेशन केलं, तर त्याच्या हेअरकटचे 5,000 रुपीज लागले. काय? अहो, मी अजून भैयाच्या मांडीवर बसून केस कापतो, आणि एवढ्या पैशात आहे ना माझ्या अख्ख्या 7 पिढ्यांची केस कापून झाली असते. नाही, आणि त्याच्या शॅम्पूचे पण 30,000 रुपये लागले ना. सो कुत्राला 30,000चा शॅम्पू? अहो, आम्ही माथेरानच्या हॉटेलमधनं शॅम्पूची पाकिटं ढापून आणलेत. आणि ते हिरव्या साबणाची वडी असते का नाही? येस येस येस. ती सुद्धा सोडली नाही, ती सुद्धा ढापून आणली. आणि तुम्ही कुत्राला 30,000चा शॅम्पू वापरलाय? अहो, कुत्रा नका म्हणू त्याला. त्याचं नाव फ्रँकलिन आहे. माझा कुत्रा आहे, ते बोलणार मी. गोट्या गोट्या गोट्या. तुम्ही हे असं वागता ना, असं बोलता ना तुमच्या पेट्स बद्दल, त्यामुळे फ्रँकलिन डिप्रेशन मध्ये होता. हो, त्याला थेरपीची गरज भासली. तुम्हाला माहितीये? अहो, गळ्याला फास लावून बसला होता कोपऱ्यात. बेबी, गळ्यातला पट्टा होता का त्यो? पट्टा असेल तुमच्यासाठी, त्याच्यासाठी तो फास होता. तुम्हाला माहितीये, फ्रँकलिनला मला चिअरअप करायला काय काय करावं लागलं? फ्रँकलिनला मी नेल पॉलिश लावली 5,000, आयब्रोज केले 2,000, होल बॉडी मसाज दिला 10,000, आणि मग त्याची आयाला मी मेहंदी लावली. म्हणजे कसं त्याचं कलर कोड माझ्या ॲस्थेटिक्सशी मॅच होईल. अगं, गोट्याचा साखरपुडा होता का नटवायला त्याला? नटवे. अगं, माझी बायको अजून सकाळचं उरलेलं पीठ लावती तोंडाला आणि मग जाती लग्नाला. एवढी काटकसर करतो आम्ही, आणि तू कुत्र्याला एवढा खर्च केलाय? वायफळ नाही. मी त्याला ऑर्गॅनिक चिकन खाऊ घातलं रोज, एव्हरी डे. चिकन खाऊ घातलं? पाठवलं रे, माझ्या कुत्र्याला पाठवलं ना. अहो, शुद्ध शाकाहारी कुटुंब आहे आमचं. उकडलेला रताळ खायची सवय हो त्याला. संकष्टीला, एकादशीला उपास धरायचा हो. आणि सगळ्यांशी कसं आत बिना बोलायचा. भाऊ
भाऊ भाऊ असं बोलायचं हो. हे पांचट विनोद ऐकण्याचे पण चार्जेस एक्स्ट्रा लावलेत हा? ते काय मला माहिती आहे. मला माझे पैसे द्या म्हणजे द्या म्हणजे द्या म्हणजे द्या. तुम्ही मला गांडवलंय मॅडम. हे तुम्ही असं बोलता ना म्हणून फ्रँकलिन डिप्रेशन मध्ये गेलेला. तुम्हाला माहितीये फ्रँकलिननी मला सगळं सांगितलंय. म्हणजे मी ॲनिमल कम्युनिकेटर तुम्हाला माहितीये ना. म्हणजे मी प्राण्यांशी बोलू शकते तुम्हाला माहितीये ना. म्हणजे प्राण्यांच्या मनातलं मी ओळखू शकते तुम्हाला माहितीये ना. म्हणजे फ्रँकलिननी मला सगळं सांगितलंय तुम्हाला माहितीये ना? म्हणजे तुमची बायको घरी नसताना कोण कोण येतं ते मला माहितीये. म्हणजे प्राची, म्हणजे साक्षी, म्हणजे रेखा, म्हणजे निकिता, अपूर्वा, अश्विनी, सूरज. सूरज त्यासाठी नव्हता आला. वाट्याचा काहीतरी गैरसमज आलाय. वाट्याचा काहीतरी गैरसमज. तुम्ही 1.5 लाख रुपये अजून घ्या पण माझ्या बायकोला काय सांगू नका. नाही तर मी काय म्हणतो तुम्ही गोट्याला आहे ना 4 दिवस तुमच्याकडेच ठेवून घ्या. आणि काय करा यावेळेस आहे ना माझ्या बायकोला कोण कोण भेटायला येतं याची यादी काढा. नाही 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 त्याचे कसे 5 लाख रुपये एक्स्ट्रा होतील. इट्स अ लॉट ऑफ वर्क ना. एवढं कुठं असतं का मॅडम? म्हणजे एवढं कुठं असतं का मॅडम? तुम्ही कमी पैसे घ्या बरं. मी काय म्हणतो 2 लाख रुपये घ्या. नाही 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 फिक्स्ड रेट आहे यू नो. आता मी स्वतःहून वाढवले का नाही? आयचं नाही. हे बघा फ्रँकलिन सोबत काम करताना मला खूप त्रास होतो. फ्रँकलिन सेड नो टू दिस शिट. नो ॲब्सोल्युटली नॉट. फ्रँकलिन मला काय म्हटलं हे सगळं नाही चालणार. मॅडम वा वा वा. You got a shot in my